आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता हिटलरच्या पद्धतीने काम करीत आहे। ही मोदींची सत्ता हुकुमशाहीकडे निघाली आहे। त्यांची सत्ता नेस्तानाबूत करण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्यावी असे आवाहन ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी शिराळा येथे केले। महाविकास आघाडीचे शिवसेना उभाटा गटाचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या शिराळा येथील प्रचार सभेत ते बोलत होते। या सभेस माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी मंत्री व प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी आमदार राजू आवळे, शिवसेनेचे नेते नितीन बानुगडे पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील, साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले, समाजासमोर प्रश्न प्रचंड प्रमाणात आहेत, परंतु याची सोडवणूक करण्यात मोदी सरकारला आलेलं अपयश, यामध्ये सामान्य नागरिक भरडला जात आहे। इंडियात बिघाडी आणण्यासाठी ED व तत्सम सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे। यामध्ये झारखंडचे मुख्यमंत्री 6 महिने तुरुंगात खितपत पडून आहेत। तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही तिहारमध्ये तुरुंगवास भोगत आहेत। हीच मोदींची हिटलरशाही देशात अराजकता माजवत आहेत। त्याला पायबंद घालण्यासाठी आपल्या विचारांची सत्ता दिल्लीत येणे काळाची गरज आहे। पवार पुढे म्हणाले, आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, त्यात आम्ही तडजोड करणे शक्यच नाही। जे आमच्या बोटाला धरून राजकारणात आले ते आता माझ्याविषयी बोलत आहेत। माझा आत्मा अस्वस्थ आहे, पण स्वतःसाठी नाही, शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून सुटका करण्यासाठी अस्वस्थ आहे। यासाठी मी 100 वेळा अस्वस्थता दाखवेन। जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, इथे जनतेला अडचणीत आणण्यासाठी वापर केला जात आहे। यासाठीच आपल्या विचाराचे सरकार आणण्यासाठी सत्यजित पाटील यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन यावेळी पवार यांनी केले। आपल्या 20 मिनिटाच्या भाषणात मोदी सरकारवर चौफेर टीका केली। यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले, आमदार मानसिंगराव नाईक यांच्यामुळे शिराळा तालुक्यात खरोखर विकासाला गती मिळाली। वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी 650 कोटी निधी खर्ची पडला। नाबार्डच्या माध्यमातून 574 कोटी टप्प्याटप्प्याने दिला। यामुळे वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही लवकरच सुरू होईल। या मतदारसंघात सत्यजित पाटील यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून शिराळा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून द्यावे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, मी जे मतदारसंघात विकास काम करतोय ते विरोधकही कबूल करीत आहेत। आपले उमेदवार सत्यजित पाटील हे आपल्याच भागातील असल्याने, त्यांना येथील भौगोलिक परिस्थितीची जाण असल्याने विकासाचे प्रश्न ते सोडवणूक करू शकतात। यासाठी त्यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी उमेदवार सत्यजित पाटील म्हणाले, मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांना काय दिले याचा आपण गंभीरपणे विचार करावा। समाजातील कोणताही घटक समाधानी नाही, केवळ घोषणा व जाहिराती याला बळी पडू नका। विकासाची एक नवी संकल्पना घेऊन मी तुमच्यापुढे आलो आहे। आपले एक अमूल्य मत महाविकास आघाडी मजबूत करेल। कामगार व कारखानदार यांचे प्रश्न कधी सुटले नाहीत। उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मोदी सरकार अपयशी ठरले आहे। आधारभूत किमतीचा कायदा केल्यास शेतकरी सुखावेल। मर्जीतील खाजगी उद्योजकांची करोडोंची कर्ज माफ केली। महिलांवर सातत्याने अत्याचार वाढत गेले। याला पायबंद घालण्यासाठी महाविकास आघाडीला बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी शिवसेनेचे नेते नितीन बानुगडे पाटील म्हणाले, आजची भयावह राजकीय स्थिती पाहता ठाकरे यांचे विचारच निर्णायक ठरतील। गेल्या 10 वर्षात दिल्लीतील मोदी सरकारने देशाची वाईट दशा केली आहे। ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली त्या राज्याला खिळखिळे केले जात आहे। भाजपाला वन नेशन वन पार्टी राबवायचे आहे, यामुळे ते विरोधक संपवत आहेत। आताच्या निवडणुकीत भाजपाला पराभूत केले नाही तर आपली 2024ची निवडणूक ही अखेरची ठरेल। म्हणूनच महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष BK नाईकवडी यांनी केले। संभाजीनगरचे प्राध्यापक राजेश सरखटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर रचलेले गीत ओघवते शैलीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले। विश्वाचे संचालक विजयराव नलवडे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक आदींनी मनोगते व्यक्त केली। माजी आमदार राजू आवळे व बाबासाहेब पाटील, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील, राजाराम बापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील व रणजित पाटील, MSC बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, राजेंद्र सिंह नाईक, शिवसेना जिल्हा प्रमुख अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी पाटील,
वाळवा तालुकाध्यक्ष विजय बापू पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, प्रदेश संघटक भीमराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, माजी सभापती भगतसिंग नाईक व सम्राटसिंग नाईक, चिमनभाऊ डांगे, संचालक अतुल पाटील, आपला बाजार समूहाच्या अध्यक्ष सुनीता देवी नाईक, महिला जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव, वाळवा महिला राष्ट्रवादीच्या सुनीता देशमाने, भूषण व देवेंद्र नाईक यांच्यासह शिराळा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते मंडळी, आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती, राजाराम बापू, विश्वास व यशवंत उद्योग समूहातील पदाधिकारी, नगरपंचायत, ग्रामपंचायत सोसायटी, पाणी व दूध संस्था, बँक, दूध संघ आदींचे पदाधिकारी, स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय लोहार यांनी केले. महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील यांनी आभार मानले. शेतकऱ्याची काळजी नाही, शेतीची काळजी नाही. शेतकरी कर्जमाफी मागितली की त्या ठिकाणी अजिबात कधी माफी द्यायची नाही. जरी द्यायची झाली तर असे निकष लावायचे की त्याच्या माध्यमातून केवळ मूळपणा फायदा मिळेल आणि बहुसंख्य आपल्या शेतकरी त्यामधून वगळत जाईल. अशा प्रकारचे निकष त्यांनी मांडायचे. इकडे शेतकऱ्याच्या कर्जमाफीला नाही म्हणून सांगायचं आणि दुसरी मात्र बघितलं तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे या सरकारनं खासगी उद्योगपतींची जवळपास लाखो कोटींची कर्ज या सरकारनं माफ केलेली आहे, राईट ऑफ केलेली आहे. सांगतो की ते सुद्धा आपल्या सगळ्यांना आपलंसं करतील आणि त्यांचं जर एकंदरीत वागणं बोलणं आणि त्यांचा स्वभाव जर बघितला तर लोकात मिसळण्याची त्यांची पद्धत जर बघितली तर फार चांगला काम करणारा युवक म्हणून आज त्यांच्याकडे आपण या ठिकाणी निश्चितपणे पाहतोय. आणि त्यामुळं त्यांचं नाव डिक्लेअर झाल्यापासून ह्या मतदारसंघामध्ये फार चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्त पाठिंबा आज त्यांच्या नावाला मिळालेला हा आपल्याला पाहायला मिळतोय. आम्ही सगळेजण राष्ट्रवादीच्या या मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते, शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते, काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते फार चांगल्या पद्धतीनं त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं सगळीकडं फार चांगला उत्स्फूर्त, मग खेडेगाव असू दे, आमचा पश्चिम भाग असू दे किंवा 48 गावातला असू दे किंवा इस्लामपूर मतदारसंघ असू दे किंवा पलीकडं कोल्हापूर जिल्ह्यातील 4 मतदारसंघ असू देत, फार चांगला उत्स्फूर्त पाठिंबा सत्यजित पाटलांना मिळालेला, त्यांच्या मशाल चिन्हाला मिळालेला हा आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतोय. तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी गेली 4.5 वर्ष इथं काम करतोय आणि मी काम कशा पद्धतीनं केलं याचं माझे जे विरोधक आहेत ते हरवा या ठिकाणी सभा झाली त्यांनी जवळपास सगळे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जागा हिंगोलीपर्यंतचा प्रचार झालाय, मतदान झाले. त्या सर्व ठिकाणी अतिशय सकारात्मक रिपोर्ट यायला लागलेले. आज आम्ही सगळ्या महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी जातो त्यावेळी देखील लोकांचा प्रचंड उत्साह हा महाविकास आघाडीला यंदा निवडून द्यायचं या भूमिकेचा आम्हा सगळ्यांना दिसतो. आणि म्हणून या मतदारसंघात माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे, हा तर आपल्या घरचा मतदारसंघ आहे. शिवसेनेची मशाल ही आपलं चिन्ह आहे आणि या मशालीच्या चिन्हाच्या वेळी आपण या चिन्हाच्या मागे सगळ्यांनी ताकद उभी करावी. आणि त्याची आठवण काढत असेल, लढत असेल, नसेल जायला त्या ठिकाणी तुझी खात्री आहे, आमची खात्री आहे की तुम्ही एवढी वाटाई करणार आहे ना, एका वेगळ्या दिशेला भारताची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या मताचा अनुरोध त्या ठिकाणी करा. मोदी साहेबांनी आणखी एक गोष्ट सांगितली, या देशाच्या तरुण माणसावर कष्ट करण्याचा अधिकार आहे. या राज्याची निवृत्ती आहे आणि म्हणून आजचा दिवस हा एक प्रकारचा ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे. आजच्या दिवसाचा महिमा अण्णाभाऊ साठेंनी अनेक कार्यक्रमामधून सांगिततात. अनेक त्यांची गीतं, अनेक त्यांची काव्य ही त्या कालच्या पिढीच्या मुखातून सातत्यानं असतात. डोंगरदिशेचं माझं कुठं वगैरे वगैरे अनेक गायचे आणि ती सगळी गायली, मोठी केली आणि लोकांच्या कानामध्ये घुसली. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.